हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्या देशमुखांच्या घरात आलेली असते. अंजली तिथे येऊन ती मानिनीशी गप्पा मारत असते आणि ती सांगत असते की मला आठवण येते, मला इतके तुमच्या सगळ्यांची किती आठवण येते. ते बोलत असतानाच तेवढं तिथे जीवा येतो. जीवा काव्याला बघतो आणि काव्याला बघून जीवा तिकडून निघून जायला लागते आणि बोलते की जीवा थांब. तेव्हा जीवा बोलतो की काय, कशाला थांब, मला बाहेर. तेव्हा मानिनी बोलते की जीवा थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी, इकडे बस. तेव्हा जीवा बोलतो की तुम्ही दोघं, तेव्हा काव्य आणि जीवा दोघं एकसाथच मध्ये तसं काही नाही आहे म्हणून. तेव्हा मानिनी बोलते की पण मी तुम्हाला विचारलंच नाही आहे तो काय ते, मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये काही नाही आहे ते, कारण की मी हळूहळू पार्थच्या प्रेमात पडताना बघितलं आहे आणि जीवालाही नंदिनीसोबत गुंतलं आहे म्हणून. तेव्हा जीवा आणि काव्याला छान वाटत असतं की तेव्हा मानिनी बोलते की पण मला तुमच्यापासून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. तेव्हा मानिनी बोलते की मला तुमच्या पास्टबद्दल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा काळाबद्दल जाणून घ्यायचं बोलल्यावरच तेव्हा मानिनी बोलते की सांगणार मला. तेव्हा काव्य आणि जीवा बोलतात की काय ऐकायचं आहे तुम्हाला. तेव्हा मानिनी बोलते की मला सांगा ही सुरुवात कुठून, कधी आणि तुम्ही कसे भेटलात. तेव्हा जीवा बोलतो की काव्याला मी एक होतं आणि बघितल्यावर मी स्वतःहूनच तिला प्रपोज केलं होतं म्हणून. तेव्हा काव्यही सांगत असते की आम्ही दोघं एक चाललो होतो आणि बोलते की तुम्ही दोघं एकमेकांमध्ये गुंतत होता, पण हे घरी का नाही सांगितलं म्हणून तुम्ही. तेव्हा बोलतो जीवा काहीतरी सांगणार, तेवढ्याच काव्य बोलते की मी सांगते काकू काय. मीच जीवाला बोलली होती की जोपर्यंत तू सेटल होत नाही तोपर्यंत आपण घरी काही, आणि मलाही IASची एक्झाम द्यायची होती म्हणून. तेव्हा काव्य यात जीवाची काही चूक नाही आहे, मीच जीवाला थांबवलं होतं म्हणून. तेव्हा जीवा सांगत असतो आणि तेव्हाच नंदिनी दादासाठी चालून आलं होतं. लोक इतकं खुश झालं होतं ना, कारण की आम्हाला वाटलं होतं की आता दादाचं आणि आल्यानंतर आमच्या दोघांचे रस्ते मोकळे होतील, मग आम्हीही घरात सांगू आणि आम्ही लग्न आमच्याही दोघांचं नंतर लग्न होईल म्हणून आम्ही त्याच्यातच होतो. तेव्हा जीवा आणि काव्या त्यांच्या गोष्टींच्या आठवणी सांगत असतात. तेव्हा माहीत असते की मग तुमचं लग्नाच्या वेळेस तुम्ही का नाही. तेव्हा काव्य सांगत असते की लग्नाच्या वेळेस इतका गोंधळ झाला होता की काही कळत. तेव्हा जीवा सांगतो की काय, लग्नाच्या वेळेस नंदिनी जेव्हा गायब झाली आणि मी त्या लहान मुलगी आजारी पाण्यात घेऊन गेलो होतो ना, त्यावेळी काय झालं की त्यावेळी मला नंदिनीला कुठं जाताना दिसलं. मी तिथे थांबलो, तो दीपक होता, मग मी त्यांच्याशी भांडणीला लग्न मंडपात घेऊन आलोच होतो. तेवढ्यात काव्य जशी तोपर्यंत झालं होतं, खूप उशीर झाला होता. तेव्हा मानिनी बोलते आणि मग त्यानंतर तेव्हा काव्य बोलते की मी जीवाने सांगण्यास खूप प्रयत्न केला होता, पण जीवा समजवण्याच्या पलीकडे गेला होता आणि जीवाच्या भरात नंदिनीशी लग्न केलं होतं. त्यावेळेस जीवाने मला दुसऱ्या दिवशी होता की तेव्हा जीवा सांगत असतो की मी काव्याला बोललो होतो की आपणही सांगू शकतो हे लग्न मान्य करू नको, माझ्या मंगळसूत्र तू मान्य करू नकोस, हे मंगळसूत्र काढ म्हणून. तेव्हा मानिनी लगेच बोलते आणि तेव्हा असेल ना. तेव्हा काव्य बोलते की हो, तेव्हा मी नाही म्हटली, ती इतकी हाताबाहेर होती की मला सांगणंही मुश्किल होतं. जीवा बोलतो की तेव्हा जीवा आणि काव्य त्यांच्या आठवणी सांगतात की जीवाच्या तो टॅटू. तेव्हा जीवा सांगत असतो की छातीवरचा टॅटू त्यांना हॅट आणणार होती की हा टॅटू तू कसं काय लपणार आहे. तेव्हा मीच काव्याला बोललो होतो की जगात तू एकच, जगात अनेक काव्य आहेत आणि ही काव्य दुसरे म्हणून मी सांगेल. तेव्हा हा टॅटू आणि तुमचं फार्म हाऊसवरचं. तेव्हा जीवा हो, हा टॅटू मी स्वतःहून तेव्हा जाळून घेतला होता, कारण की मला आमच्या दोघांचे काही आठवणी, आणि तो टॅटू जाळल्यानंतर आम्ही आमचा भूतकाळ पूर्णपणे विसरायच्या काळात गुंतायला लागलो होतो. खूप खुश होते की मानिनीलाही कळत असतं की काव्य खरंच आता पार्थच्या खूप प्रेमात आहे, नंदिनी हवीशी वाटायला लागली आहे म्हणून. ते की मानिनी काव्या जीवाला, अरे पण एकतर्फे तुम्ही किती करणार आहेत म्हणून. तुम्हाला वाटलं तुमचे पार्टनर त्यात हवेशी वाटतात, पण असं नाही चालत ना, गोष्टी दोघी बाजूंनी व्हायला हव्या. एकाच साईडने तुम्ही किती ताणून धरणार आहेत. त्या दोघांनी प्रेम तर त्या दोघांचं फक्त समजून घ्यायची असं नसतं ना, तुम्हाला लागेल असं. आता गोष्टी खूप पलीकडे गेल्या आहेत, नंदिनी दुखावले गेलेत. तेव्हा जीवा आणि काव्य दोघं एकसाथ बोलतात म्हणजे आम्हाला आता परत मिळणार नाही. तेव्हा मानिनी बोलते की मिळतील ना, परत मिळतील, पण तुम्हाला थोडं थांबावं लागेल, तुम्हाला त्या गोष्टींसाठी थोडं प्रिपेअर करावं लागेल आणि थोडं स्ट्रगल करावं लागेल. तयार असतात. इकडे नंदिनी आणि पार्थही फोनवर बोलत ऑप्शन देत असते की काव्य तुमच्याकडे आली आहे, मला माहीत नव्हतं, पण काव्य खरंच तुमच्यावर अजून तिचा भूतकाळ विसरला आहे. पार्थ तुम्ही तिला ॲक्सेप्ट करा, पार्थ सांगत असतो. आणि पण पार्थला कळत नसतं की काय करू, हे काय होऊन बसलं आहे म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो की मी ॲक्सेप्ट करू आणि तुमचं काय तुमचं काय नंदिनी, मी फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स घेणार आहे, कारण की जीवाना ॲक्सेप्ट करण्या इतकं त्यांनी काही. तेव्हा नंदिनी जीवाचा राग
सगळं बोलून झाल्यावर काव्या जीवाला कम्फर्टेबल होते आणि ती बोलते की चला तुम्ही बोला आता, मी निघते म्हणून. तेव्हा काव्या तिच्या खोलीत जाते. तेव्हा तिला सगळ्या आठवणी आठवत असतात. ती तिच्या बेडरूममध्ये जाते. तिला पार्थ देत असतं. तिला ती क्रीमही आठवत असते जी ती पार्थ लावून देत असते. तेव्हा काव्याला मनाशीच हसायला येत असतं. तेव्हा काव्या तो परफ्यूम घेऊन तेही बघत असते की ती तो परफ्यूम पार्थच्या शर्टवर मारत असते आणि पार्थला पागून मिठी मारलेली असते तिने. काव्याला ह्या आठवत असतात आणि काव्या त्या आठवून जाते आणि ती स्वतःच्या मनाशीच तिला कळत असतं की तिचं पार्थवर किती प्रेम झालं आहे. काव्या पुढे जाते आणि बघते तर काव्याला टेबलवर तिचे पार्थने स्केच करतं. तेव्हा ती स्केच हातात उचलते आणि ते स्केचकडे बघून काव्याला खूप आणि तेव्हाच ती निर्णय घेते की ह्या देशमुखांच्या म्हणूनच राहणार आणि तिचं किती प्रेम आहे हे ती व्यक्त करते आणि इथेच होतो.